पोलीस भरती 2026 महाराष्ट्रातर्फे विद्यार्थी मित्रांनो नुकतं या ठिकाणी 15,000 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी पार पडलेली आहे। एक लक्षात ठेवा, काही या ठिकाणी ग्राउंड चालू आहे, म्हणजे SRPFचे ग्राउंड चालू आहे, बँड्समनची भरती झाली आहे, शिपाईची भरती झाली आहे, कारागृहाची भरती झाली आहे, चालकची भरती झाली आहे, म्हणजे ग्राउंडही झालेला आहे, पेपरही झाला आहे, कट ऑफ सुद्धा या ठिकाणी लागलेला आहे। आणि त्याचबरोबर जे आहे आता जे विद्यार्थी मित्रांनो SRPFचे सुद्धा काही गट क्रमांकाचे ग्राउंडचे कट ऑफ लागलेले आहे आणि त्याचबरोबर काही ठिकाणचे जे ग्राउंड आहे हे चालूच आहे। जसं SRPF गट क्रमांक 7 दौंड झालं, SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया झालं, SRPF गट क्रमांक 20 वरणगाव झालं, कारण की या ठिकाणी जास्त अर्ज आले आहे, जास्त फॉर्म आले, त्यामुळे इथलं जे ग्राउंड आहे हे सध्याच्या कंडिशनला चालूच आहे, एक लक्षात ठेवा। आणि हे सुद्धा या ठिकाणी मे जून महिन्यापर्यंत संपणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। मे महिन्यापर्यंत जून महिन्यापर्यंत ही भरती या ठिकाणी संपणार आहे। आणि आता भरपूर विद्यार्थी या ठिकाणी जे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। आणि त्याचबरोबर पोलीस भरती संदर्भात एक अपडेट सुद्धा आलाय, ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, सांगणार आहे कधीपर्यंत पोलीस भरती निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत पोलीस भरती निघणार आहे, याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि ग्राउंड वगैरे किती असणार आहे, उंची वगैरे किती असणार आहे, सर्व काही माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, नुकताच जे विद्यार्थी मित्रांनो 15,000 जागांसाठी पोलीस भरती झाली आहे, तर यामध्ये भरपूर विद्यार्थी निराश झालेले आहे। म्हणजे कोणतं पहा विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडचा जो कडावा आहे एकदम हाय लागलेला आहे, तुम्ही पाहिलं असेल। आणि त्याचबरोबर जे पण विद्यार्थी ग्राउंडमध्ये बसले होते, तर एका 10च्या रेशोमध्ये जे काही विद्यार्थी बसले होते, तर ते विद्यार्थी जे विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये कटलेले आहे। काही असे सुद्धा विद्यार्थी आहे एका मार्कानं कटलेले आहेत, 2-2 मार्कानं हे या ठिकाणी हुकलेले आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला निराश व्हायचं नाही आहे, एक लक्षात ठेवा। पोलीस भरती या ठिकाणी यावर्षी येणार आहे आणि त्याचबरोबर वय वाढ होणार आहे का, अशी काही विद्यार्थ्यांचे कमेंट होते, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पहा, जे पण विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंडमध्ये कटले असेल किंवा पेपरमध्ये कटले असेल किंवा मेरिटमध्ये 1 ते 2 मार्काने कटले असेल, तर आपल्याला निराश व्हायचं नाही, एक लक्षात ठेवा। कोणते टोकाचा पाऊल वगैरे कोणते उचलू नका, कारण की नवीन या ठिकाणी पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा। तर पुन्हा जो आपला जो सराव आहे हा कंटिन्यूली चालूच ठेवा। जे काही तुमचं गोळाफेक आहे 100 मीटर आहे, 1600-800 आहे, त्याचबरोबर SRPF साठी 5 किलोमीटर 100 मीटर गोळाफेक, जे काही आपले इव्हेंट आहे ते जसेच्या तसे या ठिकाणी कंटिन्यूली चालू या ठिकाणी ठेवा। आणि अभ्यास सुद्धा आपला कंटिन्यू या ठिकाणी चालू ठेवा, कारण की पोलीस भरती जे विद्यार्थी निघणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले आहे त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे। तर आता पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। आणि काही विद्यार्थ्यांना असं सुद्धा वाटत आहे की बा नेमकी पोलीस भरती होणार आहे की नाही होणार आहे, असं भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटत आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही आहे। पोलीस भरती जर आपण पाहिलं, रेग्युलरी पोलीस भरती दरवर्षी येते। तुम्ही आता याच्या अगोदर पाहून घ्या, तुम्ही जे काही 4-5-6 वर्ष आहे रेग्युलरी पोलीस भरती येत आहे। आता यावर्षी झाले की पुढच्या वर्षी निघणार, पुढच्या वर्षी झाल्यावर त्याच्या पुढच्या वर्षी निघणार आहे, असं रेग्युलरी जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती येत आहे, एक लक्षात ठेवा, गॅप नाही पडत आहे। तर आपण जर पाहिलं तर बा 2018ला पोलीस भरती आली होती, बरोबर आहे, ठीक आहे। 2018 नंतर जर आपण पाहिलं त्याच्या अगोदर सुद्धा 2016ला सुद्धा पोलीस भरती आली होती, त्यानंतर जे 2019ला सुद्धा पोलीस भरती निघाली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्यानंतर 2019 नंतर जर पाहिलं तर 2019 मध्ये आला होता लॉकडाऊन, कोरोना आला होता, तर त्याच्या पार्श्वभूमीवर जे विद्यार्थी मित्रांनो लॉकडाऊन होता 2-3 वर्ष, तर त्याच्यामुळे भरती निघालेली नाही, एक लक्षात ठेवा। ते नियम सर्वांसाठी लागू होते, म्हणजे इंडियन आर्मीचीच भरती त्यावेळेस निघाली नव्हती लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये आर्मीची पण भरती निघाली होती का, जे की रेग्युलरी जे भरती येत आहेत, जशी इंडियन आर्मी दरवर्षी वॅकन्सी निघतात, ते सुद्धा वॅकन्सी 3 वर्ष आली नव्हती। तर हे 3 वर्ष जे विद्यार्थी मित्रांनो फक्त पोलीस भरती आली नव्हती,
2020 झालं, 2021 झालं, 2022 झालं, ह्या 3 वर्ष त्या ठिकाणी लॉकडाऊन होतं, कोरोनाचा काळ होता, त्याच्या कारणानं जे विद्यार्थी मिळवणं हे 3 वर्ष या ठिकाणी वॅकन्सी आली नाही। मग ह्या 3 वर्षाचे जेवढे काही जागा रिक्त झाल्या होत्या, 2020 झालं, 2021 झालं, 2022 झालं, तर ह्या वर्षाच्या ज्या जागा आहेत तर त्या 2023 मध्ये पोलीस भरती करण्यात आली। त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते एकनाथ साहेब शिंदे त्यावेळेचे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र साहेब फडणवीस हे गृहमंत्री त्यावेळेचे होते। तर त्यावेळेस 18,000 जागांसाठी पोलीस भरती निघाली होती 2023 मध्ये, ठीक आहे। त्यानंतर 2024 मध्ये जर आपण पाहिलं तर 2024 मध्ये जे विद्यार्थी मिळवणं 17,000 जागांसाठी पोलीस भरती आली होती 2024 मध्ये, ठीक आहे। म्हणजे तुम्ही या ठिकाणी 2018 आली, 2019 आली, त्याचबरोबर 2023 पण आली आणि 2024 पण आली आणि त्याचबरोबर 2025 पण या ठिकाणी आली। म्हणजे ही जी भरती आहे 15,000 जागांसाठी जे कंप्लीट झाली ही 2015 ची भरती आहे। 2015 हे ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरणे चालू झाले होते आणि 30 नोव्हेंबर 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती। तर 2025 पण पोलीस भरती या ठिकाणी आली होती। याचा अर्थ तुम्ही समजून जा की जी पोलीस भरती आहे रेग्युलरी येत राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की दरवर्षी पोलीस डिपार्टमेंटमधले जे काही जवान आहेत तर ते रिटायर होत असते, त्यांच्या ज्या जागा आहेत तर त्या ठिकाणी भरावं लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर लवकरच या ठिकाणी नवीन आकृती बंदही या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत श्री देवेंद्रजी फडणवीस त्यांनी घोषणा या ठिकाणी देऊन टाकली आहे की आम्ही पोलीस भरती या ठिकाणी काढणार आहे, 20,000 जागांसाठी पोलीस भरती आम्ही काढणार आहे। आमच्या शासनाच्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी 50,000 पेक्षा जास्त आम्ही पोलीस भरती काढली अशी त्यांनी घोषणा दिलेली आहे। आणि आणखी सुद्धा आम्ही 20,000 जागांसाठी पोलीस भरती काढत आहोत, जे की कुंभमेळ्यासाठी स्पेशल असणार आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे। म्हणजे आता ही जी पोलीस भरती निघाली, आता या पोलीस भरती आता जे काही ट्रेनिंग सेंटर आहे तर ते सध्या खाली, आता ही जी या पोलीस भरतीमध्ये जे पण पोलीस भरतीमध्ये लागलेले विद्यार्थी आहे ते जून महिन्यामध्ये ट्रेनिंगला जाणार आहे। त्यांची ट्रेनिंग त्या ठिकाणी संपल्यानंतर त्यानंतर जे विद्यार्थ्यांना ट्रेनिंग सेंटर खाली होणार आहे। ट्रेनिंग सेंटर खाली मग ते असे थोडी ठेवणार आहे, मग त्याच्यासाठी जे विद्यार्थी मिळवणं आणखीन जे वॅकन्सी या ठिकाणी निघणार आहे तर पोलीस भरती जे आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत आपल्याला 2026 ला पाहायला भेटणार आहे। भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर ऑक्टोबर 2026 ते नोव्हेंबर 2026 च्या आसपास या ठिकाणी पोलीस भरती निघणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं यामध्ये जे मग हे जी भरती या ठिकाणी काढणार आहे तर हे कुंभमेळ्यासाठी स्पेशल काढणार आहे, कारण की कुंभमेळा जो आहे तर हा 2027 मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे, लक्षात ठेवा। म्हणजे 2027 मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये हा कुंभमेळा या ठिकाणी असणार आहे। त्याच्या पार्श्वभूमीवर जे विद्यार्थी मिळवणं हे पोलीस भरती नवीन निघणार आहे कुंभमेळ्यासाठी। मग ह्या पोलीस भरतीमध्ये जे पोरं लागणार आहे जे 2026 ची जी भरती असणार आहे यामध्ये जे पोरं लागणार आहे ती त्या ठिकाणी बंदोबस्तावर त्या ठिकाणी पाठवणार आहे, लक्षात ठेवा। तेवढा काही मनुष्यबळ त्यांना त्या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा। सध्याच्या कंडिशनला पोलीस भरतीमध्ये जागा रिक्त आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले त्या ठिकाणी जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा, कारण की पोलीस भरती जे विद्यार्थी मिळवणं निघत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपापली जी तयारी आहे कंटिन्यू चालू ठेवा, अभ्यास सुद्धा आतापासून करा। आता ही जी भरती होती 2025 ची जिथं तुम्ही कमी पडले तिथं जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करा। ज्या चुका तुमच्या झाल्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर आतापासून आपल्या तयारीमध्ये लागा। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तसं आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय